नमस्कार. मी सुवार्ता शिरसाट. मी लिहिलेली आजची कविता ही वऱ्हाडी भाषेत लिहिलेली असून शीर्षक आहे पूर्वीच्या बाईची दैना. दैना म्हणजे अवस्था. की काय सांगू सखे तुले पूर्वीच्या बाईची दैना. काय सांगू सखे तुले पूर्वीच्या बाईची दैना. बाई होती माणसाच्या पायातल्या वायना. दैना म्हणजे अवस्था, परिस्थिती आणि पायातल्या वायना म्हणजे चप्पल. की पूर्वी जेव्हा वाटेल तेव्हा पुरुष स्त्रीला एखाद्या चपलेप्रमाणे वागवत होता आणि जेव्हा वाटेल तेव्हा टाकून देत होता. की जेव्हा चप्पल केव्हाही तो पायात घालू शकत असे आणि केव्हाही काढून फेकू शकत असे. ह्याप्रमाणे अवस्था होती. की काय सांगू सखे तुले पूर्वीच्या बाईची दैना. बाई होती माणसाच्या पायातल्या वायना. माणसाच्या ताटाखालचं बाई होती मांजर. माणसाच्या ताटाखालचं बाई होती मांजर. वाटेल त्याले तसं तो नाचवत होता आपलं बांदर. म्हणजे ताटाखालचं मांजर असणे म्हणजे एखाद्याच्या अंकित असणे. तो समोरची व्यक्ती जसं बोलेल जसं म्हणेल तसंच करणे, म्हणून त्याला म्हणतात की ताटाखालचं मांजर. आणि महिला झाली होती सांगकामी मैना. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा बोललेला शिकवलेला पोपट बोलतो त्याचप्रमाणे ती जेवढं सांगितलं तेवढंच बोलत होती. म्हणून मी लिहिलेलं आहे की काय सांगू सखे तुले पूर्वीच्या बाईची दैना. बाई झाली होती माणसाच्या पायातल्या वायना. माणसाच्या ताटाखालचं बाई होती मांजर. वाटेल त्याले तसं तो नाचवत होता आपलं बांदर. रक्ताचं पाणी करून बाई खात होती कोंडा आणि कैना. बाई झाली होती सांगकामी मैना. बाई झाली होती सांगकामी मैना. रक्ताचं पाणी म्हणजे खूप काबाड कष्ट करणं, अतिशय कष्ट करून उरलं सुरलं शिळं तुकडं खाणं किंवा कधी उपाशी पोटी झोपणं किंवा कैन्या कोंड्याची भाकर खाणं. म्हणून मी लिहिलेलं आहे की रक्ताचं पाणी करून बाई खात होती कोंडा आणि कैना. बाई झाली होती सांगकामी मैना. काय सांगू सखे तुले पूर्वीच्या बाईची दैना. बाई होती माणसाच्या पायातल्या वायना. भारतीय घटनेनं दिली बाईले चालना. भारतीय घटनेनं दिली बाईले चालना. प्रधानमंत्री राष्ट्रपती झाल्या बाया, ठरल्या या देशाचा आयना. प्रधानमंत्री राष्ट्रपती झाल्या बाया, ठरल्या या देशाचा आयना. आज आपल्या समाजामध्ये संविधानामुळे महिलांना पुरुषाच्या बरोबरीने समान संधी मिळालेली आहे. आणि आयना म्हणजे या देशाचा आरसा म्हणजे हे स्त्री जे आजचे प्रधानमंत्री राष्ट्रपती झालेली आहे तर ही या देशाचा एक आयना आहे, चेहरा आहे. पूर्वीच्या माणसाले काहुन्या बाईची कीव येईना. पूर्वीच्या माणसाले काहुन्या बाईची कीव येईना. सुवार्ताने लिहिली हकीकत. ही नाही कथा आणि काय ना. ही नाही कथा आणि काय ना. काय सांगू सखे तुले पूर्वीच्या बाईची दैना. बाई होती माणसाच्या पायातल्या वायना. बाई होती माणसाच्या पायातल्या वायना. धन्यवाद.